नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेकॅनिकल ऑटो या युट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कुबोटा आणि स्वराज ट्रॅक्टर यांच्यातील मेंटेनन्स मधील फरक आणि शेवटी जाणून घेणार आहोत की कोणता ट्रॅक्टर तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही नवीन ट्रॅक्टर घ्यायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होऊन जातील मित्रांनो. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, जर पहिल्यांदा कुबोटा ट्रॅक्टरचं जर पाहिलं तर कुबोटा हा जपानमधील एक प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड आहे मित्रांनो. आणि हा ट्रॅक्टर आधुनिक टेक्नॉलॉजी, स्मूथ इंजिन आणि कमी व्हायब्रेशनसाठी ओळखला जातो. कुबोटा ट्रॅक्टर जास्त करून आधुनिक शेती, गार्डनिंग आणि कमर्शियल वापरासाठी पसंत केला जातो मित्रांनो. या ट्रॅक्टरचं तुम्ही तो टीव्ही वरती जाहिरात देखील पाहिली असेल मित्रांनो, व्हायब्रेशन साठीची. आणि जर स्वराजचा विचार केला मित्रांनो, तो स्वराज हा पूर्णपणे आपला भारतीय ब्रँड आहे आणि महिंद्रा ग्रुपचा एक भाग आहे. हा ट्रॅक्टर साधे पण मजबूत इंजिन, जड कामाची क्षमता आणि ग्रामीण भागासाठी योग्य डिझाईन केलेला आहे मित्रांनो. आजही अनेक शेतकरी स्वराजवरती विश्वास ठेवतात मित्रांनो. अनेक 20 वर्ष, 25 वर्ष देखील स्वराज ट्रॅक्टर आजही मार्केटमध्ये आहेत. मित्रांनो, पुढे जर आपण कुबोटा ट्रॅक्टरच्या मेंटेनन्सचा विचार केला तर कुबोटामध्ये टेक्नॉलॉजी जास्त असल्यामुळे सर्व्हिस इंटरव्हल हा जास्त असतो, पण इंजिन ऑइल, फिल्टर आणि स्पेअर पार्ट हे महाग असतात. त्यामुळे कुबोटासाठी एकतर प्रशिक्षित मेकॅनिकची गरज भासते आणि त्यामुळे त्याचा जो खर्च आहे सर्व्हिसिंगचा किंवा कुबोटाचा जो मेंटेनन्सचा खर्च आहे तो थोडासा वाढतो. याच्या तुलनेत जर आपण स्वराजचं पाहिलं तर स्वराज मध्ये हा खर्च खूपच कमी असतो आणि त्याचं सर्व्हिसिंग देखील सोपी असते. याचे इंजिन साधा असल्यामुळे लोकल मेकॅनिक कडूनही दुरुस्ती सहज शक्य होते. याचे स्पेअर पार्ट स्वस्त असतात आणि जवळजवळ प्रत्येक गावामध्ये ते उपलब्ध देखील आहेत. बऱ्याचशा ठिकाणी स्वराजचे स्पेअर पार्टचे देखील दुकानं आहेत. त्यामुळे स्पेअर पार्ट लवकर मिळून जातात. त्यानंतर आपण जर त्याच्या स्पेअर पार्ट आणि सर्व्हिस नेटवर्कचा जर विचार केला तर स्वराज ट्रॅक्टरचं सर्व्हिस नेटवर्क हे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून सर्व्हिस त्याची मिळायला अडचण अजिबात येत नाही मित्रांनो, लवकर सर्व्हिस मिळते. आणि जर कुबोटाचं सर्व्हिस सेंटर कमी आहेत त्या तुलनेने, पण तरी देखील त्याची सर्व्हिस क्वालिटी चांगली आहे. काही भागात ते नाही आहेत, पण काही भागामध्ये जिथं आहे तिथं सर्व्हिस त्याची चांगली आहे मित्रांनो. इंधन कार्यक्षमता जर आपण पाहिली तर कुबोटा ट्रॅक्टर जो आहे तो कमी डिझेल वापर, स्मूथ ऑपरेशन आणि कमी ऑपरेटर थकवा देतो. तर स्वराज ट्रॅक्टर जो आहे तो जड कामं जसे की नांगरणी, रोटावेटर आणि कठीण शेतीसाठी जास्त टिकाऊ असतो. आणि स्वराजचं जो ॲव्हरेज आहे ते देखील कुबोटा सारखंच आहे. दोन्ही ॲव्हरेजला चांगले ट्रॅक्टर आहेत. दोन्हीचं पण ॲव्हरेजमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये मित्रांनो. तर तुमच्यासाठी आता कोणता ट्रॅक्टर योग्य आहे? तर मित्रांनो, जर तुम्हाला आधुनिक फीचर्स, कमी डिझेल वापर आणि आरामदायक ऑपरेशन हवे असेल तर कुबोटा ट्रॅक्टर तुमच्यासाठी आहे. पण जर तुम्हाला कमी मेंटेनन्स, जड कामाची ताकद आणि कमी खर्चात दीर्घकाळ चालणारा ट्रॅक्टर हवा असेल तर स्वराज ट्रॅक्टर हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. कारण स्वराजमध्ये मायलेजही मिळते आणि सर्व्हिसही मिळते. आता मित्रांनो, आपण जर शेवटच्या स्लाइडची आहे आपली ती म्हणजे निष्कर्ष. निष्कर्ष जर पाहिला मित्रांनो तर कुबोटा आणि स्वराज हा दोन्ही आपापल्या जागी चांगले ट्रॅक्टर आहेत मित्रांनो. निवड करताना ट्रॅक्टरच्या वेळेस तुम्ही निवडाल त्यावेळेस तुमच्या शेतीचे काम, बजेट आणि सर्व्हिस उपलब्धता हे सगळे मुद्दे लक्षात ठेवा मित्रांनो. तुमच्या भागामध्ये त्या कंपनीची सर्व्हिस मिळते का? किंवा त्या ट्रॅक्टरचे स्पेअर पार्ट अवेलेबल आहेत का? या गोष्टीचा विचार करा मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला